अपना भिडो बच्चों करो, अपना भिडो बच्चों करो। भारत माता की जय। मी समाधान हेंबडे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रहार संघटना। आज आम्ही जे मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर जे आंदोलन सुरू केले आहे त्या पाठीमागे म्हणजे मंगळवेढा तालुक्यामध्ये काही पोलीस पाटलांनी असा तांडव निर्माण केला आहे की एक पोलीस पाटील ठेकेदारी चालवत आहे आणि दुसरा पोलीस पाटील गुंडागिरी करत आहे। या पोलिसांची पाठराखण हे प्रांताधिकारी करत आहेत। आज बालेवाडीचा पोलीस पाटील मारोळी गावात जाऊन लाखोंची कामं करत आहे। खरं तर म्हणजे पोलीस पाटील या पदावरती असताना काम करणे चुकीचं आहे आणि दुसरीकडे लमानतांडा पोलीस पाटील हा दादागिरी करणे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही। अशा पोलीस पाटलावर कारवाई झाली पाहिजे आणि राष्ट्रीय महामार्ग यामध्ये 640 हा गट गेलेला नाही तरी सुद्धा त्या गटाची रक्कम 1,65,00,000 या प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। ती त्या प्रांत साहेबांनी वसूल करून घेऊन त्या जमिनीवरती बोजा चढवावा व त्या ज्या व्यक्तीने उचलले त्यांच्यावर कारवाई करावी ही आमच्या प्रहार करून मागणी आहे। आज 6/10/2025 पासून प्रहार संघटनेचं प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण चालू आहे। या उपोषणाचा मुख्य उद्देश आहे की जो शासनाने राष्ट्रीय महामार्ग 166 मंगळवेढा तालुक्यातून गेला परंतु गायरान जमिनीचं पैसे शेतकऱ्याला देऊन या शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि त्या जो मोबदला दिला गेला त्या एजंटनं मालामाल होऊन या सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय करून त्या ग्रामपंचायतची जमीन हडप करण्याचं काम या ठिकाणी बोगस कागदपत्र दाखवून प्रांत साहेबांनी केले। या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करून त्या ग्रामपंचायतीच्या जमिनीचा मोबदला तात्काळ माघार घ्यावा। तसेच मंगळवेढा तालुक्यातील पोलीस पाटील हे काही ठेकेदार करतात, काही गुंड प्रवृत्तीचे पोलीस पाटील आहेत, यांच्यावर कारवाई न करता प्रांत कार्यालय माननीय प्रांत अधिकारी हे मालामाल होऊन या मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी प्रांत साहेब करत आहेत। त्यामुळं आम्ही जो पुत्र या राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला रिटर्न येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही। तसेच जे पोलीस पाटील आहेत लमानतांडा आणि बालेवाडी या दोन्हीवर जो पुत्र कारवाई होत नाही तो पुत्र आम्ही इथून उठत नाही अशी ठाम प्रहार संघटनेची भूमिका असल्यामुळे आम्ही इथून